उशीर झाला, परंतु तरी देखील एक शिस्तबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि कडक नियम आपण बघू शकता ऑर्गनायझर टीमकडून पाहायला मिळालं. वेळ देण्यात आला, त्या वेळेमध्ये जर तुम्ही ओव्हर समाप्त नाही केले तर पेनल्टी देण्यात येईल, 10वीची पेनल्टी. आणि आपण पाहू शकता इथे ही पहिली अशी स्पर्धा असेल मला तर वाटते 12:15 वाजता फायनल, म्हणजे 12:30 वाजता फायनल सुरू झालेली आहे अंडरम नाईट क्रिकेटमध्ये. नाहीतर बहुतांशी जवळजवळ 2:30 ते 3 वाजता फायनल मॅच सुरू होता. परंतु देलवाडी गावाचं आणि महाकाळ ग्रुपचं जितकं कौतुक करेल तितकं कमी. फक्त शिस्तबद्ध आणि व्यवस्थितरित्या मात्र आपण बघू शकता इथे टाईम देण्यात आला आणि त्या टायमामध्ये स्पर्धा ऑन करण्यात आली. आणि आजची अंतिम रजनी, शेवटची रात्र आणि शेवटची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. आवाजही घुमणार, मैदानही गाजणार, कुणी जिंकणार कुणी हरणार, जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका, ही शर्यत अशीच सुरू राहणार. एक स्पर्धा गेली, पुढची स्पर्धा आहे. पहिलाच बॉल दिवेश, खास करून धीरज मोरे, दिवेश पाटील साठी प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. क्वार्टर फायनलला आमने सामने होते वेवूर चषकामध्ये आणि तिथे मात्र आपण बघू शकता 55 धावा चेस केल्या होत्या, मोठ्या धावा चेस केल्या होत्या आणि दरार आहे दिवेश पाटीलचा. आणि या वर्षातला सर्वात इन्फॉर्म खेळाडू ज्याने 3 सायकल जिंकल्यात मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून, बॅक टू बॅक 2 सायकल. आणि आपण पाहू शकता तो थांबत नाही आहे, हलक्या हाताने खेळलं जात आहे. सिंगल इथून पाहायला मिळणार. एक बाजूला टेनी देखील आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र आगमन गावामध्ये सुपर कामगिरी केली. मॅन ऑफ द प्लेयर आपल्याला पाहायला मिळाला, मॅन ऑफ द टुर्नामेंट प्लेयर आपल्याला पाहायला मिळाला, ज्याने मात्र सायकल जिंकली. आणि यावेळेस मात्र फटका सजवलाय, शॉर्ट बॉलवर चेंडूला पाठवलाय 4 धावेसाठी. चौकार, पहिला चौकार येतोय फायनल मॅच मधला दिवेश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7 स्कोर कार्डवर. अगदी चिट्ट्या प्लेयर ज्याला म्हटलं जातं ना, ती कामगिरी दिवेशकडून नेहमीच होते. ओहो, अपील लाऊड केले, मात्र इकडे आपण बघू शकतात पंच शहानिशा करतील आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तिन्ही पंच मात्र, कारण की ही फायनल मॅच आहे आणि दिवेश पाटील हा विकेट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र चर्चा होत असताना तिन्ही पंच आपल्याला पाहायला मिळते एकत्र आलेले आहेत. नॉट आउट आलाय पंचांकडून आणि इथे आपण पाहू शकतात DRS मागितलाय फिल्डिंग टीमने. येस, अल्ट्रा एज नाही आहे, त्यामुळे मात्र DRS घेतला नाही जाणार, हे देखील लक्षात घ्या. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल फेकून झालेत आणि 7 धावा धब्बलकर. मागच्या बॉलवर झाली चर्चा आणि पुन्हा एकदा गेम मध्ये चांगला बॉल वेगाने टाकला जातोय. सिंगल आपण पाहू शकतात, ज्याप्रमाणे यस 1 रन सिंगल से स्कोरबोर्ड आगे जाएगा. स्कोरबोर्ड 8 धावा धावपलकावर आणि 5 बॉल फेकून झाले. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. एज लागले पुन्हा एकदा, मात्र चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. पहिले षटक इकडे समाप्त झालं आणि 9 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. यस, देऊया सध्या डीजे मास्टरला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. ब्रूची बात है न्यारी, साऱ्या जगात महाकाल चषक देलवाडी है लय भारी. पालघर जिल्ह्यात महाकाल ब्रूची बात है न्यारी, साऱ्या जगात महाकाल चषक देलवाडी है लय भारी. यस, बॉल टाकताना कॉमेंटेटर शांत असतो हे आम्हालाही माहिती आहे, परंतु अंडरम क्रिकेट आहे, कधी कधी फ्लोमध्ये आपण बोलतो. ओव्हरम क्रिकेटमध्ये बॉलर रनअपमध्ये जातो आणि त्याच्यानंतर मात्र आम्हाला वेळ भेटतं थांबण्यासाठी. अंडर क्रिकेटमध्ये मात्र लगेच बॉल येतो, लगेच टाकला जातो.
हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळलं जाते सिंगल एक मात्र आपल्याला धाव पाहायला मिळेल. धैर्य आणि धैर्याच्या जोडीला दिवेश आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडू धैर्याने देखील मात्र कमाल केलंय. येत्या काळामध्ये आपल्याला एक चांगला खेळाडू पाहायला मिळेल नो डाऊट. स्कोरबोर्ड एकने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला 1-0 स्कोर कार्डवर. दिवेश स्ट्राईकवर आणि अभिषेक पटेल. फटका अगदी चांगला आहे आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील आहे. डॉट बॉल येत आहे. फायनल मॅच आहे. पेबूर गावात जे घडलं ती पुनरावृत्ती होईल का मात्र परतफेड केली जाईल. दीपक किलवण कडून चांगला फटका चाललाय मैदानाच्या बाहेर सीमा पार. दुसरा चौकार दिवेशच्या बॅट मधून. प्रत्येक चौकारासाठी धीरज मोरे कडून 100 रुपयाचा कॅश प्राईज. 2 चौकार आलेत, 200 रुपये खिशात आलेत आणि 8 धावा देखील खात्यामध्ये येत असताना टीमच्या आणि दिवेशच्या. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 1-4 14 धावा धावफलकावर. मेगा फायनल 5 ओव्हरची आपण पाहू शकता. अगदी चौकार गेल्यावर बॅटला किस केलं जाते कारण की या बॅटने धावा बनतायत. SG ची बॅट फेमस झाले सध्या. बॅकफुटवर जाऊन फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. ही मॅच मात्र मोठी लढत आहे जिथे मात्र आपण बघू शकता मागच्या मॅच मध्ये थोडी मिसफिल्डिंग TTS टीम कडून झाली आणि बाजी मारून गेली सातपाटी संघ. टॅपचा फटका चांगला फटका गुडना टेक चौकार देख 4 धावा. यस डीजे मास्टर. ची बात है न्यारी साऱ्या जगात महाकाल चषक देलवाडी है लई भारी. पालघर जिल्ह्यात महाकाल पृथ्वी बात है न्यारी साऱ्या जगात महाकाल. मास्टर 18 धावा धावफलकावर. 11 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला. 11 गेंदों का खेल होता हुआ और 18 लगते हुए स्कोर कार्ड पर. दीपक किलेबन यादव नगर बोईसर भागातला संघ आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतील टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे साई गणेश सातपाटी या पालघर जिल्ह्यातला सर्वात मोठा गाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस 1 धाव असेल आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 स्कोर कार्डवर 9.50 च्या सरासरीने. देऊया संधी डीजे मास्टरला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्या ध्यास मनी घेऊन मैदानात उतरा. घामाने भिजवून ही माती इतिहास कोरा. कष्टाची साथ अंजितीचा धोरण धरा. विजयाचा गुलाल आज इथे नक्की उधळा. थँक्यू डीजे मास्टर. या वर्षी मात्र इम्प्रेस केले दीपक किलेबनने देखील आणि इथे ही तगडी लढत पाहायला मिळेल का. चांगला फटका आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार दिवेशच्या बॅट मधून. तिसरा चौकार येत असताना स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 23-23 स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. सॉरी चौथा चौकार आलाय दिवेशच्या बॅट मधून. काय बॅट्समन आहे. पुन्हा एकदा मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या लिस्टमध्ये अग्रेसर आणि टॉपर. चांगला क्षेत्ररक्षण क्या बात आहे. अप्रतिम. यावेळेस मोहित आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 24-24 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनही होत असताना हलीम हा गोलंदाज आपण पाहू शकतात. चांगला बॉल तिथे मात्र धैर्य हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतंय कारण की एक बाजूला वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॅटिंग होत आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल द्रविड साइड सिंगल देखील येणं गरजेचं आहे आणि हेच काम होत असताना यावेळेस धैर्यकडून 25 धावा. पुलटस बॉल हो जास्त जोरात मारण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत प्रॉपर टायमिंगने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र वेगाने बॉलला मैदानाच्या बाहेर पटवण्याचा प्रयत्न केला. बॉल बॅटला ब्रश होत असताना आणि जात असताना डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. महाकाल चषक 2026 अगदी आपल्याला पाहायला मिळते. अंडर बॉक्स क्रिकेटची मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा. एज लागली होती. थोडा दूर राहतोय लांब राहतोय अगदी कीपरपेक्षा आणि आपण पाहू शकतात 1 धाव पूर्ण होत असताना 27 स्कोर कार्डवर. महाकाळ ग्रुपचं देखील खूप खूप धन्यवाद. मला समालोचन करण्याची या स्पर्धेमध्ये संधी दिलाय त्याकरता त्यांचं खूप खूप आभार. शॉर्ट बॉलवर फटका सजवलाय. प्रॉपर टायमिंग नाही झाला. मिडल टू मिडल बॉल नाही आला आणि त्यामुळे मात्र
यावेळेस चेंडू अडवला जातोय. एक धावेने स्कोरबोर्डचा विचार केला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा 9.33च्या सरासरीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस डीजे मास्टर. .28 स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. नवीन गोलंदाज रुपेश आपल्या भेटीला येत असताना षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी तयार आहे. आणि गोलंदाज तयार. चांगला बॉल आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फटका कडक होता तेवढ्यात मात्र एक धाव पूर्ण केली. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोरबोर्डला विचार केला तर स्कोरबोर्ड 29 आपण पाहू शकतात. साई गणेश सातपाटी 2025-2026 सर्वात यशस्वी टीम आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा एकामागे एक गाजवत असताना अंडरम म्हणा ओरममध्ये देखील ध्रुव 11 सातपाटी, त्यानंतर सातपाटी 11 दोन्ही स्पर्धा गाजवत आहेत. काय क्षेत्ररक्षण आहे. अभिषेकने काय फिल्डिंग केले या स्पर्धेमध्ये. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण होत असताना धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 30 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल चांगला क्षेत्ररक्षण रनआउटची शक्यता. आणि इकडे मात्र चेक केलं जाईल पंचांकडून काय येतंय. तिथे मात्र आपण पाहू शकता डिसिजन पेंडिंग आहे. आणि वॉर्डरूम मध्ये थर्ड अंपायरकडे मात्र हा डिसिजन गेलाय. पाहूया. बॉल आतापर्यंत मला तर वाटते 2 झाले तर तिसरा बॉल टाकण्यात आला आणि तिथे मात्र चेक करण्यात आलेला आहे. नोट आउट येत असताना व्यवस्थित मात्र यावेळेस क्रीजमध्ये येतोय फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31. चौथ्या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे इकडे आता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रुपेश कडून. आणि जिथे आपण बघू शकतात चांगला फटका आहे. खराब क्षेत्ररक्षण टेनिन कडून. जास्त धावून गेला. ज्यादा दौड़ पड़े और गेंद निकल गई बाउंड्री लाइन पार. 4 केले चौकार. खऱ्या अर्थाने दीपक 11 देखील स्पर्धा गाजवते. आणि आमच्या समवेत जे आमचे साथी समालोचक आहेत ते देखील मात्र भरपूर स्पर्धेत आपल्याला ऐकायला मिळतात. या अगोदर वेऊर गावामध्ये वेऊर चषकामध्ये आपल्याला ऐकायला मिळाले कौशिक तुम्हाला स्वतःची ओळख करून द्यावी लागते तो तुमचा संघर्ष काळ असतो. दुसरा कोणी तुमची ओळख करून देतो तो तुमचा प्रगती काळ असतो. आणि तुम्हाला परिचयाची गरज लागत नाही म्हणजेच तुमचं ते यश बोलते. आणि खऱ्या अर्थाने दीपक 11 आता मात्र ही टीम ओळखीची होत असताना बघितलं आता मात्र कोणी त्यांना ओळखू शकतो अशी ही टीम झालेली अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. चौकारानंतर पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र फटका सजवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव मात्र अंकित केली जाते. एक धावेने स्कोरबोर्डचा विचार केला 36 धावा धावफलकावर. दिनेश अण्णा यांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. स्वागत आहे आपलं. ओहो क्या क्लासिकल स्ट्रोक था. कव्हर ड्राईव्ह कॉपी बुक चाबुक चौकार. 4 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 स्कोर कार्डवर. बजाव. चार ओव्हर आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 40 आपल्याला पाहायला मिळते. आणि आता मात्र शेवटचे अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाज आकाश तयार ज्याने मागच्या मॅच मध्ये ओव्हर मध्ये 10 धावा डिफेन्स केल्या होत्या.
खऱ्या अर्थाने मात्र उंबाट गावाला झोप लागणार नाही असं काम मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलमध्ये झालंय. कारण की 28 धावा 30 बॉलमध्ये त्या मात्र बनवता आल्या नाही आणि दीपक केलेमनला तिकीट मिळालं फायनलचं. आता मात्र 5वी ओव्हर पहिलाच बॉल फुलटस बॉलला खेळलाय. समोर मात्र अभिषेक चेंडू उडवतोय. आता मात्र रनआउट. पहिला झटका लागतोय सातपाडी संघाला. यावेळेस धैर्य आपल्याला पाहायला मिळते रनआउटच्या रूपामध्ये परतत असताना. अनुमान फुलटस बॉल होता. फुलटस बॉलला गॅपमध्ये ढकलता आला आणि मागच्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना तो म्हणजेच हर्षल. पाच बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 40 धावा धावपलकावर आहेत. दिवेश मागच्या मॅचमध्ये जर विचार केला तर स्टेटस संघ देखील 4 ओव्हर 39 होता. त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 2च आल्या. कमबॅक केलं सातपट्टी टीमने. धावा देखील पूर्ण केला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अभिषेककडेच बॉल गेला. फुलटस दोन्ही बॉल मिळाले. दोन्ही बॉलचा फायदा उचलता आला आणि एक धावेने स्कोरबोर्ड 41-41. आता मात्र अर्षद आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. अर्चू नावाने जास्त फेमस. फुलटस बॉल आणि इकडे काय होतंय गडबड. अगदी बाजूने गेला बॉल निघून आणि का बघत राहिला का हात टाकला आणि हे मात्र प्रश्नचिन्ह आहे मनामध्ये. आणि धावफलक मात्र 4 ने पुढे जाईल. धावफलक 45 स्कोर कार्डवर. यही कह रहे अभिषेक की क्या सोच के आपने गेंद को छोड़ दिया. आपकी तरफ ही थी आपके सामने ही थी. हाथ आने के बाद और हाथ निकाल दिया बाद में आपने. फील्डिंग करना होगा. सबको अच्छा खेलना होगा तब जाके आप चॅम्पियन बनोगे. आणि यावेळेस फटका सरळ गेला हातामध्ये. डॉट बॉल येतोय आणि रेफर बॅटिंग टीमने मागितलाय नो बॉलसाठी. पाहूया पंचांनी मात्र फेअर बॉल दिलाय. नो बॉलसाठी रेफर केलाय. पाहूया इकडे मात्र खऱ्या अर्थाने आता कॅमेरामॅन ची परीक्षा इथे असेल आणि ही विश नेटवर्क ची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आपण भविष्यात ही नजर आहे पंचांची. फेअर बॉल आहे. यावेळेस मात्र रेफर गमावलाय. अगदी पुढे पडलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. चेंडू झाले ते म्हणजेच 3 अजूनही 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. धावा झाले त्या म्हणजेच 45 आणि लास्टचे 2 बॉल शेवटच्या ओव्हर मधले. आकाश तयार. फुलटस बॉलला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण टीनी आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 46. शेवटचा बॉल. मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला साई गणेश सातपाटी दुसऱ्या बाजूला दीपक किलेवन आणि शेवटचा बॉल फुलटस बॉल आणि यावर मात्र चेक केलं जाईल. विकेट आलाय. फलंदाजाला बाद तर बाहेर तर जावं लागेल परंतु बघूया चेक केलं जाईल. डिसिजन इकडे मात्र घेतला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता फेअर बॉल दिलेला आहे. म्हणजे विकेट येतो लाचच्या बॉलवर आणि धावेचा विचार केला. धावा झाल्या त्या म्हणजेच 46. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या आणि 47 धावेचं आव्हान इथे ठेवलेलं आहे दीपक किलेवन समोर. साई गणेश सातपाटी असंघाने. अगदी मेगा फायनल आपण पाहताय. दुसऱ्या इनिंगला जशी होणार सुरुवात आणि आपण ऐकणार आहोत
कौशिक यांना एक गोड गळ्याचे धणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली. गेले 3 रात्र मला देखील प्रेक्षकांची 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याकरता महाकाल ग्रुपचं खूप खूप धन्यवाद. यस बजावडीचे प्रशांतजी राऊळ. वेलकम बॅक. पुणे एकदा सहर्ष हार्दिक स्वागतम. आपण पाहतोय अनुभवतोय मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा महाकाल ग्रुप आयोजित महाकाल चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम. चेक थोडा आवाज दे ना माईकला, डीजे मास्टर थोडा आवाज दे. यस मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अगदी मेगा फायनल एक इनिंग संपलेले, दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात आणि आम्ही विनंती करतो आमच्या मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावर या, विराजमान व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. दीपक 11 संघाची A1 जोडी ब्रँडेड जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटार होत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूने अभिषेक पटेल टेनी आणि त्याच्या सोबतीनं आकाशला पण पाहतोय. असे 2 आघाडीचे पार्टनर मैदानाच्या आतमध्ये एंटार होत असताना दीपक 11 संघाची रन मशीन आता मैदानाच्या आतमध्ये दहाडेल का, एक क्वेश्चन टॅग आहे. ते टॅगचं उत्तर द्यावं लागेल. अभिषेक पटेल अर्थात टेनी या नावानं ज्याला बॉक्स क्रिकेटमध्ये ओळखला जातो ना, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 46 फलकावरती आणि 47 टार्गेट सेट करत आला. साईगण सातपाडी टीमकडनं उत्तरेकडे सुरुवात. दोन्ही देखील संघाला देऊया कॉमेंट्री बॉक्स मधील हार्दिक शुभेच्छा. प्रशांत पाटील सरांचा ग्रीन सिग्नल. अर्थातच सेकंड इनिंगच्या डावाला होतोय सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज हर्षल. पहिला बॉल समोर केला परंतु डॉट बॉल आलाय. निर्धाव चिन्ह होतोय सुरुवात. टाळ्यांचा कळकळाट दोन्ही डगआउट मधून आलाय, कारण की पहिला बॉल हा चांगल्या टप्प्यावरती आहे. या वेळेला डबल माइंडसेट झालं होते. बॉलला सोडू की बॉलला मारू, बॉलला सोडू की मारू, ह्या 2 गोष्टीमध्ये तर अभिषेक फसले होते. परंतु अंतिम क्षणामध्ये बॅटचं फेस चांगल्या पद्धतीने ओपन केलं, परंतु कुठलीही धाव स्वीकारली नाहीये. या वेळेला फटका 4 पॉइंटला, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षण आणखी एक सिंगल रन. वेऊर चषका मागे टॉप 3 मध्ये साईगणेश साठपाडे त्यांचे विपक्ष संघ दीपक 11चा सामना रंगला होता. त्यावेळेला दीपक 11 संघ मात्र पराभूच्या छायेत गेला होता आणि साईगणेश साठपाडी संघानं तो सामना जिंकला होता. परंतु आपण म्हणतो ना, आपल्या भाषेमध्ये बदला, तो बदला घ्यावा लागेल दीपक 11 या संघाला क्रीडांगणावरती. या वेळेला शॉर्ट बॉल समोर दिशेने पूल केलाय आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. आउट ऑफ दी पार्क. महाकाल चषक आलाय चौकार 4. चौकाराच्या मदतीने फलकावरती हा 5. काय फटका खेळलाय फलंदाज मिस्टर आकाश पाटील नेटवर्कचे ऑपरेटर. परंतु आज खेळाडूच्या भूमिकेकडे मैदानाच्या आतमध्ये एंटार होत असताना पाहायला मिळतात. यावेळेला स्लॉक स्वीप, परंतु बॉल हा गोष्टांगी क्षेत्रामध्ये. आता मोठा श्वास साठपडीचे खेळाडू साठपडीचे डगआउट मध्ये घेताना पाहायला मिळतात, कारण की हा बॉल जर मात्र चौकार गेला असता तर 3 धावा मिळाल्या असता. हा बॉल परंतु एक्स्ट्रा मध्ये गेला, अर्थात तो डिक्लेअर झूम मध्ये 1च्या मदतीने फलकावर दबा 6 या अंकांवरती. अजून या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला बिटवीन द गॅप मध्ये बॉल फॉरवर्ड, चेंडू सीमारेषा पलीकडे. अभिषेक पटेल टेनीच्या बॅटमधनं चौकार 4. अभिषेक पटेल या हंगामामध्ये ज्याने मालिकावीरच्या 2 सायकल आपल्या नावावरती कोरल्यात, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये एक युवा खेळाडू, पालघर जिल्ह्याचा बॉक्स क्रिकेटचा अपकमिंग यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने मात्र आज सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय राहिल शेख. मागच्या सामन्यामध्ये थोड्याशा चुका मिस्टेक झाल्या,
TTS चिंचणी संघाच्या माध्यमातून आणि त्या चुकाच्या जोरावरती तो संघ मात्र पराभूच्या छायेत गेला आणि सातपडी संघानं बाजी मारली. सातपडी संघ ज्या वेळेला कुठल्याही परिसरामध्ये जातो ना त्या वेळेला फक्त सातपडी संघ इतकंच म्हणतंय, परिसर कुठलाही असू दे, नाव फक्त सातपडी संघाचंच गाजते. ही टॅगलाईन सातपडी संघाने स्वतःच्या नावावरती केली आहे. आम्ही ज्याही परिसरामध्ये जाईल ना त्याही परिसरामध्ये फक्त आमचाच नावाचा धबधबा असेल, परंतु हा धबधबा निर्माण करावा लागेल. चेक. रोहितजी लोखंडे साहेबाला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आमचे मान्यवर आता मात्र येत असताना, कारण की मेगा फायनल सुरू आहे. रोहितजी लोखंडे सर, स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या बॉलवरती सिंगल रन मिळते. सिंगलच्या मध्ये 11 रन. जोपर्यंत हे दोन खेळाडू आहेत ना तोपर्यंत सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे. ब्रेक थ्रो लागावा लागेल, आघाडीची जोडी मोडावी लागेल. या बॉल हेलिकॉप्टर, वाह काय फटका खेळलाय, व्हॉट अ शॉट. आपण म्हणतो ना सो एलिगेट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. काय फटका खेळला अभिषेक. थँक्यू. रोहित लोखंडे साहेबाला देखील विनंती, आपणही मुख्य व्यासपीठावर या. रवीजी लोखंडे यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. रवीजी लोखंडे सर या आपण. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. धैर्य, आता धैर्याला कमबॅक करावा लागेल. या मॅच मध्ये महत्वाचा सामना सुरू आहे. ग्रँड फिनाले अर्थातच मेगा फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ग्रामपंचायत क्रीडांगण देलवाडीचं हे असं हिरवगार असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज यावेळेला टॅप केला, परंतु बॉल हा गोशंगी क्षेत्रामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मानवंदन देणारा हा सन्मानपूर्वक एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने फलकावर 16 रन. दुसरा षटक प्रगती पथावरती सुरू असताना धैर्य, या बॉलला स्ट्रोक स्वीप, फटका फसला आणि बॉल बॉक्स क्रिकेटच्या स्वरूपामध्ये OUT. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. बॉलिंग समोर आमच्यापर्यंत शेअर केले जाते विश नेटवर्कच्या टीमकडनं. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल चौकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती फलंदाज बाद. आता 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. चांगली स्पर्धा कव्हर अप करत असताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅनच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर अप करण्यात आली. एका बाजूने हार्दिक आरेका ब्रँड ऑफ जातीवीर त्यांच्या सोबतीनं मुनीत खुडू ब्रँड ऑफ बहाडोली, ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात साहिल पाटील ब्रँड ऑफ बहाडोली आणि मंजित खुडू ब्रँड ऑफ बहाडोली. अशा पद्धतीनं 4 व्यक्तींच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर अप करत असताना पाहायला मिळतोय. विश्वास पाटील विशुभाऊ यांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती ज्या यूट्यूब चॅनलला राज्य केलं त्या यूट्यूब चॅनलवरती जुळलेल्या प्रेक्षकांना देखील करूया महाकाल चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. जवळ बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने षटक संपले 2 आणि 2 षटकामागे धावा झाल्यात 16 धावा. 18 चेंडू मागे धावा बनवतात 31. हा सामना जिंकण्याकरिता प्रति षटकामागे 10.33 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये राखावी लागेल. टीम आपण पाहतोय दीपक 11 संघाच्या प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं ना युवा खेळाडू आहेत. युवा खेळाडूंना भरलेला संघ पाहायला मिळतोय. जरी एक्सपिरियन्स कमी आहे ना तरी देखील मात्र चांगला खेळ सातत्याने त्यांनी दाखवलाय. रणनीती आखली जाईल. प्रति षटकामागे 2 षटकामागे 20 आल्या तर अंतिम षटकामागे 11 राहू शकतात. रणनीती आखली जाऊ शकते क्रीडांगणावरती, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. साई गणेश सातपडी संघाला, परंतु अभिषेक जोपर्यंत आहे तोपर्यंत सांगता येणार नाही कुठला सामना जिंकेल. यावेळेला शॉर्ट बॉल, आता फटका मिस टायमिंग खेळलाय. नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूला विचारत होते हा बॉल वाईट आहे का, परंतु त्यांनी सांगितलं की हा बॉल चांगला आहे, तू चांगला स्ट्रोक केला, परंतु धावा नाही मिळाली आहे. यावेळेला शॉर्ट बॉल, पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सलामी ठोकणारा अभिषेक ह्याच्या बॅटमधनं चौकार 4. काय फटका केला लाजवाब. अगदी शॉर्ट बॉल पाहिला त्याच्यावरती पूल केलं आणि बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराकरिता. काय बॅटिंग करतो अभिषेक. का मी कमी अल्पावधीमध्ये प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं. दीपक 11 या
छोट्याशा एरियातनं झालेली सुरुवात आणि आज पालघर जिल्ह्याचा ब्रँड बनत चालला हा खेळाडू. युवा खेळाडू आहे, युवा सडसड तर रक्त मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर, वा काय क्षेत्ररक्षण केलंय मिस्टर आदित्य. अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. सातपडीची भिंत पुढे सरसावली आहे आणि मोक्याच्या क्षणी बॉलला स्टॉप केलाय. या बॉलवरती कुठलीही धाव स्वीकारलेली नाहीये फलंदाजाने. अभिषेक जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे खेळण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स मोस्ट इम्पॉर्टंट म्हणतात ना. स्वतःवरती विश्वास ठेवा. फांदीवर बसलेला पाखराला फांदीवरती कधीच विश्वास नसतो, कारण की त्याला त्याच्या पंखांवरती विश्वास असतो. सेल्फ कॉन्फिडन्स. या वेळेला मिस्टेक. ओ माय गॉड. आता हे शब्द प्रत्येकाच्या मुखातनं निघलाय. अगदी मोक्याच्या क्षणी यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. प्रेषित करणं. मिस्टेक, मिस्टेक आणि मिस्टेक. आकाश सांगतोय की कशा पद्धतीने खेळ आपल्याला करायचा आहे. डगआउट मध्ये सातत्यानं संदेश दिला जातोय, कारण माहिती आहे जिंकला तर महाकाल चषक, जो पहिला पर्वता चॅम्पियन असतो ना, त्याचं सातत्यानं अनेक वर्ष नाव घेतलं जातं. यॉर्कर टाकलाय, आता एक्स्ट्राला केलाय. बॉल अगदी भोवऱ्याप्रमाणे फिरत होता, परंतु धाव नाही मिळाली. एक डॉट बॉल आलाय. हर्षलचा अजूनही या षटकातील अंतिम बॉलचं खेळणं बाकी आहे. हलीमने आप्पा काय मारलाय, परंतु बॉल तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारलाय. ओ यू टी. तीन षटक संपलेत, 21 धाव फलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये 26. प्रति षटकामध्ये आता सरासरी वाढले, 13 बनवायचे आहेत. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अनुराग बॅटिंग साठी. अनु ज्याच्या नावात आहे राग, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. तर रागाने खेळ करावा लागेल. आता माहिती आहे 80-90 ग्रॅमचा बॉल आहे, तो आता फुटबॉल दिसू लागला पाहिजे फलंदाजांना, असं प्रेक्षकांचं म्हणणं असेल, कारण की 12 मध्ये 26 पाहिजेत. कधी भूताना भविष्यामध्ये घडलं, आज ग्रामपंचायत देलवाडीच्या क्रीडांगणावर घडेल का? जोपर्यंत अभिषेक आहे ना, तोपर्यंत हा सामना सातपडी संघ देखील थोडस दगदग करत आहे. दिवेश पाटीलला माहिती आहे अभिषेककडे काय क्षमता आहे. तो कधीही सामन्याचं चित्र बदलू शकतो आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. बॅटल इंटरेस्टिंग. आदित्य सज्ज होईल पहिला बॉल घेऊन स्ट्राईक एंड वरती. अभिषेक समाचार घेत असताना चौथ्या षटकाचं पहिलाच बॉल शॉट आणि पूल केलाय आणि बॉल बिटवीन द गॅप मध्ये फरार. चेंडू सीमारेषा पलीकडे. अभिषेक ब्रँडचा ब्रँडेड क्वालिटी A1 चौकार 4. अगदी शॉर्ट बॉल होता. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी साहिल पाटील यांच्या माध्यमातून दाखवलं जायचं. शॉर्ट बॉल होता, त्याच्यावरती अगदी पूल केलं, सफल झाले आणि सफल झाल्यानंतर बॉलला पाठवलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. मायबाप प्रेक्षकांना सलामी ठोकणारा हा आलाय महाकाल चषक चौकार 4. समीकरण चेंज. 11 मध्ये 22 प्रति चेंडू मागे द्वितीय रन. या स्पर्धेचा तृतीय दिवस आपण पाहतोय. अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमध्ये अंतिम सामना मेगा फायनल आपण पाहतोय, ज्याच्यासाठी केला होता आमच्या लाडक्या आयोजकाने परिश्रम, आणि त्याच परिश्रम मात्र खूप चांगल्या पद्धतीनं यशस्वी ठरल्या गेल्यात. ना स्वतःसाठी ना पैशासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. महाकाल चषक अर्थात देलवाडी गावाच्या अस्मितेसाठी. या वेळेला काय फटका केलाय, परंतु बॉलला क्षेत्ररक्षकाने निवडलाय. ज्या वेळेला फटका केला अभिषेकने, त्यावेळेला डगआउट मध्ये पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती फेक स्माइल पाहायला मिळाली. डॉट बॉल. या वेळेला बिटवीन द गॅप, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. धर्मेश अगदी स्वतःला झोकून दिलाय, परंतु बॉलला मैदानाच्या आतमध्ये थांबवलाय. मोक्याच्या क्षणी कशी फिल्डिंग करावी ना, तर साई गणेश सातपुते नेहमी तुम्हाला डेफिनेटली क्रीडांगणावरती दर्शवते. पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठं गाव, ज्या गावात जवळपास 64 संघ तयार होतात ओरम क्रिकेटमध्ये. या वेळेला वा काय फटका केला अभिषेक. ऍब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक शॉट. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट चौकार. हा फटका अगदी आपण पाहिलं बॅकफुटला आले. बॅकफुट पाच स्वतःला रूम केलं, स्वतःसाठी जागा बनवली आणि जागा बनवल्यानंतर बॉलला पाठवलंय चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीने 29 झालेत. आता येणारे 8 बॉल 18. कुठला संघ हा सामना जिंकेल? आता बॅटिंग करणारा संघ म्हणेल की 2 मध्ये 1,
परंतु फिल्डिंग करणारा संघ म्हणेल 2 दे बॉल देखील टॉट जाऊ द्या. परंतु काय घडेल ही पाहणं योग्य ठरेल. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे हे दोन्ही बाजूने माहिती आहे. प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहतो कुठला संघ महाकाल चषकाचा चॅम्पियन होईल. या वेळेला वा काय फटका केला लास्ट जवाब. चौकाराची मेजवानी पाहायला मिळते. अभिषेक पटेल वन साइड हिरो ह्याच्या वाटपतनं चौकार 4. 7-14 ज्या वेळेला या क्रीडांगणावरती ज्या खेळाडूला वन साइड हिरो हे नाव दिलं जातं ना त्या वेळेला मला देलवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2025 ची आठवण आली. अक्षय राऊतने केलेली फलंदाजी दिमागदार. अगदी प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये एका षटकामागे 3 ते 4 षटका ते डेफिनेटली खेचायचे आणि त्या स्पर्धेमध्ये ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरले होते. या परिसरातील एक दादा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमी आपण पाहतो ना तोच खेळाडू आज पंचांच्या भूमिकेमध्ये. ज्या वेळेला पंचांची भूमिकेमध्ये नसतात त्या वेळेला आपल्या गावासाठी नेहमी ते खेळत असतात. परंतु आज पंचांच्या भूमिकेमध्ये बॉक्स क्रिकेट आणि ओरम क्रिकेट देखील खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जेव्हा भाग टू क्रिकेट पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 7-14 मॅच होती कुठे आली कुठे. फुलटॉस आता बॉस बनले आहेत. अभिषेक पटेल पटेलने सांगितलंय मी आहे आणि मी आहे आणि मी आहे आणि या वेळेला बॉलला फेकून दिलाय कव्हरच्या रिझनला चौकाराकरिता. काय बॅटिंग करतोय अभिषेक. आता फक्त बॅटिंग मध्ये इतकंच म्हणतोय ना स्वतःसाठी ना पैशासाठी मी बॅटिंग करतोय माझ्या दीपक 11 या नावासाठी. आता येणारे 6 बॉल आणि 6 चेंडू मागे धावा बनवते 10. आता कुठला संघ हा सामना हा टायटल आपल्या बाजूने झुकवेल. आता दोन्ही टीमला इतकंच म्हणावं लागेल क्रिकेट खेळतो आम्ही आमच्या गावासाठी. आता तोच क्रिकेट तुम्हाला पुन्हा एकदा दाखवावा लागेल. चांगला खेळ या मॅच मध्ये दाखवावा लागेल. 6 बॉल 10 थोडंसं विचार करतात एक्झॅक्ट कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित करायचं आहे या गोष्टीची चर्चा सुरू आहे. थोडंसं वेळ घेतात माहिती आहे खुशाल मॅच सुरू आहे. पंत देखील म्हणतात थोडीशी घाई परंतु पंत देखील म्हणतात की हरकत नाही आहे. आता 5 मिनिटं गेली तरी हरकत नाही आपण कारण की एवढा वेळ वाट पाहिली आहे ना. आणि ज्या वेळेला म्हटलं त्यावेळेला मात्र पंचांच्या चेहऱ्यावरती हलकीची स्माईल पाहायला मिळते. पंच म्हणतात 7 मॅच कंटिन्यू उभी राहिला तर 5 मिनिटासाठी का उभी राहू नये. त्यासाठी मात्र ते मात्र खुश होत असताना पाहायला मिळतील. मॅच मध्ये पलटवार करावं लागेल. प्रेषित सज्ज होत आहे. पहिला बॉल स्लॉक स्वीप केलाय परंतु बॉल हा कुठला आराम से डिसीजन आएगा. ओ भावेश पाटील चेक करताय दूध का दूध आता पाणी का पाणी. विश नेटवर्क दाखवेल. विश नेटवर्क तुम्हाला सातत्यानं क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मोस्ट इम्पॉर्टंट आणि सातत्यामध्ये क्वालिटी द्यायचं असताना पाहायला मिळते विश नेटवर्कची टीम. आज कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. घड्याला तब्बल आता वाजले आहेत 1:16 1:15 टाइम झाला परंतु बॉलवरती नजर सातत्यानं पाहायला मिळते. हार्दिक आरेकर आणि मुनीत खुडू यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने स्पर्धा कव्हर अप करत असतात. पंच आपल्या जागेत जातील त्यानंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. आणि बॉल हा डिक्लर झोन मध्ये अर्थात गोशांगी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. आता 5-9 हा सामना जिंकण्याकरिता चला मॅच ऑन करा प्लीज. लढावा लागेल मॅच मध्ये. इकडे लड़ावा लागेला मैच मध्ये. हर अंधेरे के बाद सवेरा आता है. जो मेहनत करे वो मुकान पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता दोस्त. जो चलता है वह आगे बढ़ता है. आता तुम्हाला या मॅच मध्ये आगे बढावं लागेल. पुढे न्यावं लागेल सामना. या वेळेला मिस्टेक म्हणतात ना मिस फील्डिंग इज हेअर बाउंड्री इज देअर. बॉल बिटवीन द गॅप चौकार. मोक्याच्या क्षणी चुकी केली आहे. ही चुकी मागणी ठरणार आहे साई गणेश सातपडी टीमला. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत. 4-5 विकेट सांगा विकेट किती गेलेत. सातपडीचे गेले होते 2
आणि बॅटिंग करण्याच्या संघाचे देखील गेल्यात 2. समाज 60 पडीचा एकच विकेट गेला होता. समाज 60 पडीचे 2 गेलेत. थोडीशी मिस्टेक आमच्या स्कोररच्या माध्यमातून झाली, काही हरकत नाही. मिस्टेक होणार तेव्हाच आम्ही सुधारणार ना, ही अक्षर आम्हाला सर सांगत असताना. तर बॅटच्या दिशेने 5 धावा बनवायच्या 4 बॉलमध्ये. 4 बॉल 5 रन रिक्वायर्ड टू विन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. थोडंसं मात्र वेग येतात, कारण की माहिती आहे खुशाल मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. त्याला फास्ट क्रिकेट खेळा. थोडंसं पंचांसमय देखील डिस्कस या ठिकाणी खेळाडूंच्या माध्यमातून केला जातोय. एक्झॅक्ट कुठला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. 4 बॉलमध्ये 5 धावा. 4 बॉल 5 रन रिक्वायर्ड टू विन. हे सामन्याचं चित्र पाहायला मिळते. चित्र आता विचित्र होईल की विचित्र चित्र चांगलं होईल हे देखील पाहणं येणं योग्य ठरेल. काम मॅच रंगलं. मेगा फायनल कशी असावी तर महाकाल चषकासारखी असावी. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना. 4 बॉल 5 रन रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी धावा आता दोन्ही संघांना बनवाव्या लागतील. एका संघाला धावा थांबवायच्या, दुसऱ्या संघाला धावा बनवायच्या. कोण जिंकणार यावेळेला समोर खेळलाय. आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा 3-5. अभिषेक क्षमता आहे, आज क्षमतेनुसार खेळ का. यावेळेला टॅप केलाय एक्स्ट्रा कव्हरला. बॉल स्टॉप. आता डॉट बॉल निर्धाव चेंडू. आता 2-5. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. आता मैदानाच्या आतमध्ये थक गए पैर लेकिन हिम्मत ना हारी. जज्बा है जीने का. सफर है अभी भी जारी करावं लागेल सफर. जर हा सामना जिंकला तर महाकाल चषकाचा टायटल आपल्या गावामध्ये नेला जाईल. परंतु सातपडे संघ म्हणतो आम्ही नेतील. दीपक इलेक्ट्रिक संघ म्हणतो आम्ही नेतील. कुठल्या संघाच्या हा बाजूने टायटल जाईल. टायटलसाठी लढाई आपण मैदानावरती पाहतोय. बिटवीन द गॅप. वाह काय फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. जर प्रेक्षकांना अभिषेक पटेल टेनिसची फलंदाजी आवडली का. चेक. देखिए दोनों टीम ध्यान दीजिए, 1 बॉल 1 है, दोनों की विकेट सेम है. अगर डॉट आता है तो बॉल आउट होगा, अगर विकेट आता है तो सातपाटी विन और 1 रन आता है तो बॅटिंग टीम विन. सातपाटी टीम दोघांचे दोन्ही विकेट सेम आहेत. 2-2 विकेट गेलेले आहेत आणि 1 आली तर मात्र बॅटिंग टीम विन, विकेट आला तर मात्र सातपाटी विन आणि इथे मात्र डॉट बॉल आला तर बॉल आउट आपल्याला पाहायला मिळणार. आउट टू कम बॉक्स. साहिल दादा आणि मुन्नीत दादा या ठिकाणी प्रेक्षक म्हणत असेल की हा बॉल डॉट येऊ द्या, सुपर ओव्हर होऊ द्या. आणि हेच प्रेक्षक आता मनामध्ये विचार करतात सुपर ओव्हर झाली ना तर मॅचला मजा येईल. समस्या बॉल आउट होईल. जे काय होईल ते प्रेक्षकांना बघायलाच आवडेल. आमचे प्रेक्षक म्हणतात 1 बॉल 1. काय सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही देखील संघ हार मानायला मंजूर नाहीयेत. दोन्ही देखील संघ मैदानाच्या आतमध्ये लढतात. अभिषेक ज्याने पूर्ण डाव आपल्या बाजूने झुकावला ना त्याला आता 1 मध्ये 1 बनवावी लागेल. परंतु या ठिकाणी टॉट चेंडू टाकावा लागेल. आता भावेश पाटील आलेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. ओरम क्रिकेट आपण बघतो ना ध्रुवीले साठपडी त्याला दिवेश पाटील नेहमी तुम्हाला यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. परंतु बॉक्स क्रिकेट आणि त्या वर्ल्डमध्ये दिवेश पाटील बाउंड्री लाईनच्या जवळ. तर फास्ट क्रिकेट खेळा ना. प्रशांत पाटील सर आपल्याला विनंती करू आपण सांगा. पंच सांगतात की अजून 5 मिनिटं गेली तरी हरकत नाहीये. आता आमचे पाय दुखत नाहीयेत. हे पंच म्हणत असताना पाहायला मिळतं वेळ घेऊ द्या कारण की कुशल सामना आहे. 1 बॉल 1 रन. जर प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळायला हरकत नाहीये. दोन्ही टीमला देऊया प्रोत्साहन. एका चेंडू मागे 1. गोलंदाज सज्ज. अभिषेक फुल टॉस आणि या ठिकाणी सामना जिंकला गेला टीम दीपक 11. कॉंग्रॅच्युलेशन. यस बजाव डीजे. साईड हिरो हाय.